नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आजची सकाळ खूप सुंदर आणि प्रसन्न आहे. दिवसाची सुरुवात मी स्वादिष्ट शेवयाच्या उपम्याने केली आहे. हा उपमा खूप हलका आणि पौष्टिक आणि तसेच चविष्ट पण आहे. शेवया बनवण्यासाठी मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि लसूण आणि हिरवीगार अशी कोथिंबीर. चला तर मग पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून खरपूस अशा शेवया भाजून घेऊयात. त्याच पॅनमध्ये कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता याला चांगली फोडणी बसेल इतपत तेल घालायचे आहे. आता यात फोडणीसाठी जाणार आहे लसूण, कढीपत्ता आणि नंतर शेंगदाणे. कांदा टाकून छान असं परतून घेऊन त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून त्यात शेवया टाकायच्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकून वरून झाकायचं आहे आणि शेवया शिजल्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर हा खूप असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. चला तर मग या नाश्ता करायला. नाश्ता झाल्यानंतर मी माझ्या आवडीच्या कामाला सुरुवात केली. आज मी एक सुंदर ब्लाऊज शिवला आहे, जो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 5.5 उंची घेतलेली आहे, 14 छाती घेतलेली आहे, 34 इंच आणि पाठीमागून हा अशा प्रकारचा आपल्याला गळा तयार करायचा आहे. ब्लाऊजची डिझाईन ही कॅनव्हास पेपरवर काढून हे अशा प्रकारे बॉर्डरला चिटकवलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण ही डिझाईन तयार करणार आहोत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.